नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. रयत ऑनलाईन ज्युनियर कॉलेज एज्युकेशन मधील हा आपण दुसरा व्हिडिओ टेस्ट नंबर 2 साठी तयार करत आहोत. त्यानिमित्तानं मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टर मधील काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत की जे आपल्याला MSTCET, नीट, जेई या परीक्षा संदर्भात महत्वाचे क्वेश्चन सुद्धा आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये जर पाहिलं आपण तर ऑर्गॅनिक कंपाउंड्स दीज आर फॉर्म्ड फ्रॉम कार्बन atoms. That means carbon containing compounds are known as organic compounds, except CO2, carbon monoxide and metal carbonates are called organic compounds. For example, methane, this is the acetic acid. अशा पद्धतीने ज्या कंपाउंड मध्ये कार्बन आहे परंतु कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि मेटल कार्बोनेट सोडून अशी सगळी कंपाउंड आपण ऑर्गॅनिक कंपाउंड असं म्हणतो. Millions of organic compounds are formed due to the property which is known as catenation property. That means carbon atoms have ability of self-linking. It is known as catenation property, and due to which millions of organic compounds are formed. And what is the importance of organic compounds? It is used. Organic compounds are used in food industry, carbohydrates, fats, proteins, oils, sweeteners, and flavoring agents. Different flavoring agents. These are nothing but organic compounds. म्हणजे फूड इंडस्ट्री मध्ये सुद्धा याचा उपयोग आहे. टेक्सटाइल इंडस्ट्री मध्ये नायलॉन, टेरिलिन, कॉटन, वूल, these are organic compounds. And petroleum industry, LPG, gasoline, petrol हे सुद्धा काय आहेत तर ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. That means organic compounds are useful in our daily life. Pharmaceutical industries, for example, paracetamol, antibiotics, antiseptics, analgesics and different drugs. आता आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं जे संकट आहे त्यावरती जी लस शोधली जाते आहे ती सुद्धा ऑर्गॅनिक कंपाउंड्स पासूनच आपल्याला तयार झालेली पाहायला मिळणार आहे. प्लास्टिक इंडस्ट्री, बॅकेलाइट्स, PVC, पॉलिथिन, आपण पॉलिथिन बॅग्स यूज करतो, पॉलिव्हिनिल क्लोराइड, PVC पाईप्स, बॅकेलाइट्स, टँक्स पाण्याचे जे आहेत ते या मटेरियल पासून बनलेले असतात. फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये युरिया, इट इज ऑल्सो ऑर्गॅनिक कंपाउंड. डाय इंडस्ट्रीमध्ये इंडिगो, इओसिन, ॲझोडाइज हे सुद्धा आपल्याला माहित आहेत की हे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत. परफ्युम्स अँड कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये क्रीम्स हे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत सगळी. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आर युजफुल इन आवर डे टू डे लाईफ. देन वी विल मूव्ह टू द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. Composition आपल्याला माहिती आहे कार्बन इज द इसेन्शियल एलिमेंट ऑफ ऑल ऑर्गॅनिक कंपाउंड्स अँड अदर एलिमेंट्स हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन and halogen are present in the organic compounds. And type of linkage सर्वात महत्वाचं आहे की in case of organic compounds the type of linkage between atoms is covalent. Covalent bond is formed, and how covalent bond is formed we know it is formed by sharing of electrons. And catenation, the property of organic compound is the catenation property is a very important property because millions of organic compounds are formed by this property, and it is a self linking ability of carbon to form long chain ring. ही जी कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे कार्बनची ती चेन तयार करण्यासाठी युजफुल आहे. आणि रिंग म्हणून बेंझिन रिंग आपण पाहिली किंवा जे स्ट्रेट चेन कंपाऊंड आहेत, ब्रँच चेन कंपाऊंड्स आहेत, हे कॅटेनेशन प्रॉपर्टी मुळे आहेत. आयसोमेरिझम, व्हॉट इज मीन बाय आयसोमेरिझम? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स अशी कंपाऊंड्स आहेत की फॉर एक्झाम्पल C4H10 हे जे कंपाऊंड आहे हे C4H10 म्हणजे हायड्रोकार्बन मध्ये अल्केन मध्ये येईल. आणि C4H10 या मॉलिक्युलर फॉर्म्युलाची आपल्याला किती कंपाऊंड रिप्रेझेंट करता येतात हे आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. परंतु तुम्ही आयसोमेरिझम आता ही टर्म आलेली आहे तर तुम्ही ट्राय करायचं आहे की C4H10 च्या सहाय्याने आपण ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या सहाय्याने किती स्ट्रक्चर काढू शकतो. म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. एन ब्युटेन, आयसोब्युटेन, त्यानंतर टर्शरी आपल्याला जर 2-मिथिल आयसोब्युटेन सुद्धा आहे आणि हा 2 आपल्याला कंपाऊंड इथे रिप्रेझेंट करता येतील. अशा पद्धतीने आयसोमेरिझम C4H10 च्या सहाय्याने आपण किती कंपाऊंड रिप्रेझेंट करू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे.
त्यानंतर solubility, generally organic compounds are insoluble in water but soluble in organic solvents. आता आयसोमेरिझम हा जो पार्ट आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत, त्याचे एक्झाम्पल भरपूर आपल्याला पाहिजे. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स, ऑर्गॅनिक कंपाउंड्स हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स. Polymerization, small molecules combine together to form high molecular weight compound which is known as polymer, and organic compound have property to form polymerization. For example, PVC, polyvinyl chloride, is formed from vinyl chloride, or polyethylene, it is formed from ethene by the process of polymerization. Ethene is a small molecule and large number of small molecules of ethene combine together to form polyethylene. Then odor, organic compounds have particular odor or smell. Combustibility, organic compounds are combustible in nature, and hydrocarbons on combustion gives carbon dioxide and water as the products. हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कुठलंही हायड्रोकार्बन जर बर्न केलं इन प्रेझेन्स ऑफ एअर और ऑक्सिजन, combustion takes place and it forms carbon dioxide and water. अशा ह्या रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणखी एक सर्वात महत्वाचं की ऑर्गॅनिक कंपाऊंडचा काय असतो, एक फंक्शनल ग्रुप असतो. डिफरंट फंक्शनल ग्रुप्स आपण पाहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला एक चार्ट फंक्शनल ग्रुपचा तुम्ही तयार करून ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड्स असतील, अल्कोहोल्स असतील, फेनॉल्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, या प्रत्येकावरती आपल्याला 12वी मध्ये एक चॅप्टर पाहायचे. फॉर एक्झाम्पल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स अँड हॅलोअरिन्स हा एक चॅप्टर आहे. अल्कोहोल, फेनॉल्स, इथर्स हा दुसरा चॅप्टर आहे 12वी मध्ये, म्हणजे ऑर्गॅनिक सेक्शन मधला. अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड हा एक चॅप्टर आहे. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स, यामध्ये अमाइन्स आहेत, सायनाइड्स आहेत, अमाइड आहेत. अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ डिफरंट कंपाऊंड्स हे पाहायचे आहेत डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? ऍटम और ग्रुप ऑफ ऍटम्स determines properties and structure of that particular class. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल. अल्कोहोल म्हटले की आपण त्याचा फंक्शन कुठला आला? OH. इट इज अ ग्रुप ऑफ ऍटम and it decides the properties and structure. That means OH group is, if OH group is present, it is alcohol. If COH group is present, it is carboxylic acid, like this. Homologous series हे सुद्धा आपल्याला माहित आहे. या अल्कोहोलची होमोलोगस सिरीज आपण लिहिली होती, CH3OH, CH3CH2OH. The members of the homologous series differ from each other by which group? CH2 group, that is methylene group, and by mass 14. हे सुद्धा आपल्याला माहित आहे, याची डेफिनेशन आपण रिमेंबर करायची आहे. त्यानंतर क्रायटेरिया टू चेक द प्युरिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कुठूनही मिळवलं, वेदर इट इज synthesized in laboratory or obtained from natural source, it is necessary to check the purity of that organic compound, and it is checked by using melting point and boiling point because these are the characteristic features of the compounds. Crystalline form, it is also the criteria. Specific gravity, refractive index, these are the physical properties which are useful to check the purity of organic compound. Melting point, boiling point याच्या डेफिनेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारले जातात, त्या 11वी मध्ये आहेत, 12वी मध्ये आहेत, या दोन्ही डेफिनेशन आपण करणं गरजेचं आहे. सिंपल आहे. द टेम्परेचर ॲट विच सॉलिड गेट्स कन्वर्टेड इनटू इट्स लिक्विड फॉर्म ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट. सॉलिडचे कन्व्हर्जन लिक्विड मध्ये. बॉइलिंग पॉइंट, द टेम्परेचर ॲट विच द व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ही बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड इट बिकम्स इक्वल टू द atmospheric pressure and evaporation of liquid takes place, hence it is known as boiling point. हे जे मी म्हटलं की ह्या काय तर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, क्रिस्टलाइन फॉर्म, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. आता सर्वात महत्त्वाचं आपण अल्केन्स पासून सुरुवात करतोय. दीज आर द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मध्ये कोण कोण आहेत? अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स. Alkanes are also known as paraffins because alkanes are less reactive. Due to their less reactivity, they are known as paraffins. Para means less affinity for the reaction. Hence, alkanes are known as paraffins. हे आपल्याला माहित पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा पहिला जो पॉइंट इथे दिलेला आहे, all carbon atoms are tetrahedral. ज्योमेट्री दिली कार्बन ॲटमच्या. अल्केन मधला जो कार्बन आहे
तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की टेट्राहायड्रल असतो आणि त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. ते आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये पाहणारच आहोत, 11 मध्ये पाहिलेलंच आहे. परत एकदा रिव्हिजन आपण पाहणार आहोत नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग याची. त्यामध्ये टेट्राहायड्रल स्ट्रक्चर, प्लेनर, ट्रायगोनल, ऑक्टाहायड्रल, these are the structures and it depends upon the hybridization. हायब्रिडायझेशन कुठलं आहे त्याच्यावरती स्ट्रक्चर अवलंबून असतं. sp3 जर जॉमेट्री असेल, सॉरी sp3 जर हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री असते टेट्राहायड्रल. sp2 असेल तर प्लेनर ट्रायगोनल जॉमेट्री असते आणि sp जर हायब्रिडायझेशन असेल तर त्याची जॉमेट्री लिनियर असते. मग आपण जर पाहिलं अल्केन मध्ये कुठल्या प्रकारचे कार्बन आहेत तर sp3 हायब्रिडायझ्ड आणि टेट्राहायड्रल. अल्किन मध्ये कुठले असतात sp2 म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर ते sp2 हायब्रिडायझर असतं आणि त्याची जॉमेट्री जी असते ती ट्रायगोनल प्लेनर असते. आणि जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कार्बन जर असेल तर त्या कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे ते sp असतं आणि त्याची जॉमेट्री लिनियर असते. म्हणजे हे तिन्ही आपल्या पॉईंट मी इथं अल्केन मध्ये सांगितले. जर अल्केनचा जनरल फॉर्म्युला पाहिला आपण तर तो CnH2n+2 असतो. अल्किनचा असतो CnH2n आणि अल्काइनचा असतो CnH2n-2. हे तिन्ही मी कंपॅरेटिव्हली अल्केन्स, अल्किन आणि अल्काइन्स इथे सांगतोय. त्याचे एक्झाम्पल मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण याच्यावरून काढू शकतो. Cn जर एक कार्बन असेल तर 2 × 1 2 + 2 4 म्हणजे 4 हायड्रोजन. अशा पद्धतीने आपल्याला कुठले अल्केन 5 कार्बन असतील तर C5H 5 × 2 10 + 2 12 C5H12. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवता येतो. आता या जनरल फॉर्म्युलेचे साइन आपल्याला लिनियर स्ट्रक्चर आपण रिप्रेझेंट करू शकतो आणि ब्रांचड. द कंपाऊंड कॅन हॅव लिनियर स्ट्रक्चर ॲज वेल ॲज ब्रांचड. आता जर आपण लिनियर स्ट्रक्चर पाहिलं तर हे किती कार्बन आहेत बघा 1 2 3 4 आणि 5 जेवढे टर्मिनल्स आणि जंक्शन्स आहेत तिथे कार्बन आपण रिप्रेझेंट करतो. याला या फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला म्हणायचं बॉन्ड लाईन. इट इज अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हे लिनियर स्ट्रक्चर आहे, झिगझॅग मॅनर मध्ये आपण रिप्रेझेंट करतो बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आणि हे ब्रांच स्ट्रक्चर आहे. याचा IUPAC नॉमेनक्लेचर सुद्धा आपल्याला पुढे पाहायचं आहे. पण हे लिनियर का म्हणायचं आणि ब्रँचड. तर लिनियर का म्हटलेलं आहे तर इथं कुठल्याही पॉइंटला ब्रँचिंग नाही, परंतु इथं पाहिलं तर आपल्याला इथं ब्रँचिंग दिसते म्हणून हे ब्रँचड. तर याचं स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर CH3 हा टर्मिनल जो असतो, जर हा सॅच्युरेटेड कंपाऊंड असेल तर टर्मिनल म्हणजे CH3 असतात. किती टर्मिनल्स आहेत 1 2 and 3 म्हणून CH3 आणि CH3. इथं काय असणार CH2 दोन बॉन्ड आहेत या कार्बनला म्हणून 2 हायड्रोजन राहिले. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4 पेक्षा जास्त जाऊ द्यायची नाही. तर हा जो कार्बन आहे की जिथं ब्रँचिंग आहे हा पॉइंट मी इथं दाखवतोय तो 1 2 आणि 3 बॉन्ड आहेत म्हणजे 1 हायड्रोजन असतो. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर पहिल्यांदा लिहिणं अतिशय महत्वाचा ऑर्गॅनिक मधला भाग आहे. बरेच विद्यार्थी ऑर्गॅनिक केमिस्ट्री दुर्लक्ष करतात कारण स्ट्रक्चर लिहिता येत नाही. तर तसं न करता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला आपण तर C5H12. तर C5H12 च्या सहाय्याने आपण ही 2 कंपाऊंड रिप्रेझेंट केली आणि ह्यांना आपण म्हटलं की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. हे जे कंपाऊंड आहे C5H12 सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा या, परंतु स्ट्रक्चर मात्र डिफरंट आहेत. एक लिनियर आहे दुसरं ब्रँचड. अँड दीज स्ट्रक्चर्स आर नोन ॲज स्ट्रक्चरल आयसोमर्स. ब्रँचेस आर कॉल्ड सबस्टिट्युएंट्स. हे आपण पुढे बघणार आहोत. आता यातले जे कार्बन आहेत त्याला प्रायमरी कोणाला म्हणायचं, सेकंडरी कोणाला म्हणायचं हे आपण पाहणार आहोत. हा जो कार्बन आहे हा कार्बन फक्त एका कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन याच कार्बनला अटॅच आहे म्हणून हा कसला आहे प्रायमरी कार्बन. हा प्रायमरी आहे. इकडचा जो आहे तो सुद्धा प्रायमरी कारण हा सुद्धा एकाच कार्बनला अटॅच आहे. हा सुद्धा एकाच कार्बन म्हणजे CH3 ग्रुप जर असेल तर तो फक्त एकाच कार्बनला अटॅच होऊ शकतो म्हणून हे 3 जे आहेत ते प्रायमरी कार्बन आहेत. प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं की जो फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याला म्हणायचं प्रायमरी. इट इज बाउंड टू वन अदर कार्बन ॲटम. हा कार्बन दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असतो. सेकंडरी कोणाला म्हणायचं बघा, हा जो कार्बन आहे CH2 इट इज अटॅच टू CH3 अँड दिस C म्हणजे 2 कार्बनला अटॅच आहे म्हणून याला म्हणायचं सेकंडरी कार्बन ॲटम. टर्शियरी कार्बन 3 कार्बन ॲटमला अटॅच असणारा हा टर्शियरी. हा जो आहे तो टर्शियरी 1 2 आणि हे 3 म्हणून याला टर्शियरी.
आणि लास्ट आहे क्वाटर्नरी, की जो 4 कार्बन लाटेत असतो. ते आपल्याला जर एक्झाम्पल पाहिजे असेल तर 2,2 डायमिथिल प्रोपेन म्हणजेच निओपेंटेन हे एक्झाम्पल त्याचं आहे. ह्याला बघा, हा प्रायमरी, सेकंडरी आणि हा टर्शरी. हा सुद्धा प्रायमरी आणि हा सुद्धा प्रायमरी. जेवढे 5 कार्बन याच्यामध्ये आहेत त्यातले 3 प्रायमरी आहेत, 1 सेकंडरी आहे आणि 1 टर्शरी आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. हाऊ मेनी प्रायमरी कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन 2-मिथिल ब्युटेन, असं जर क्वेश्चन असेल तर आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता अल्किल ग्रुप कशाला म्हणायचं? अल्किल ग्रुप्स आर मोनोव्हॅलंट रॅडिकल्स. अल्केनचा एक हायड्रोजन काढल्यानंतर जो शिल्लक राहिलेला भाग आहे मोनोव्हॅलंट ग्रुप विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम अल्केन बाय रिमूव्हल ऑफ 1 हायड्रोजन ॲटम, इट इज नोन ॲज अल्किल ग्रुप. मिथेन पासून मिथिल ग्रुप, इथेन पासून इथिल ग्रुप, एन प्रोपेन पासून एन प्रोपिल ग्रुप, जर यातला दुसरा कार्बन मधला हायड्रोजन काढला तर आयसोप्रोपिल ग्रुप. असे हे जे ग्रुपचे आहेत आपल्याला माहित पाहिजेत. एन ब्युटिल, आयसोब्युटिल ग्रुप, टर्शरी ब्युटिल ग्रुप अँड सेकंडरी ब्युटिल ग्रुप, इथपर्यंत आपल्याला सगळे ग्रुप माहित पाहिजेत. तर हा जो आहे तो शेवटचा सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे, हा टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे आणि हा आयसोब्युटिल ग्रुप आहे. हे सगळे ग्रुप आपल्याला माहित पाहिजेत. आपण अल्काइल हॅलाइड मध्ये आपण मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड, एन प्रोपिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड अशी आपल्या कंपाऊंड कॉमन नेम मध्ये लिहिण्यासाठी अल्किल ग्रुपची नेम आपल्याला माहित पाहिजेत. म्हणून ही जी मी अल्किल ग्रुपची नेम अगोदर सांगितले आपण आणि आता सुद्धा आपण हे लक्षात ठेवायचे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन कसं केलं बघा. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाइड ॲज ओपन चेन कंपाऊंड्स अँड सायक्लिक कंपाऊंड्स. ओपन चेन मध्ये सुद्धा स्ट्रेट चेन कंपाऊंड्स आणि ब्रांच चेन कंपाऊंड जे आता आपण पाहिले त्यामध्ये अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स हे सगळे कशात येतात तर ओपन चेन कंपाऊंड मध्ये येतात. सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये होमोलिटिक कंपाऊंड्स अँड हेटेरोलिटिक हे सुद्धा क्लासिफिकेशन पाहिले आपण. होमोलिटिक म्हणजे जर फक्त कार्बनची चेन असेल तर त्याला होमोसायक्लिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. होमोसायक्लिक, सायक्लिक कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय कार्बन ॲटम्स ओनली, इट इज नोन ॲज होमोसायक्लिक. and heterocyclic along with carbon atoms one or more heteroatoms are present in cyclic system. सायक्लिक सिस्टीम मध्ये हेटेरोएटम जर आला तर त्याला म्हणायचं हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता होमोसायक्लिक मध्ये अलिसायक्लिक आणि एरोमॅटिक असे 2 प्रकार येतात. तर आपण अलिसायक्लिक चे एक्झाम्पल आपण सायक्लोहेक्झिन हे घेऊ शकतो आणि एरोमॅटिकचे जे एक्झाम्पल आहे ते बेन्झिन. ते सुद्धा पार्ट आपण शेवटी पाहणार आहोत. हायड्रोकार्बन्स या चॅप्टरचं आपलं रिव्हिजन करत असताना व्हॉट आर एरोमॅटिक कंपाऊंड्स, व्हॉट इज ओकेल्स रूल ऑफ एरोमॅटिसिटी ते आपण पाहणार आहोत. तर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स मी म्हटल्याप्रमाणे हा जो ऑक्सिजन आहे तो सायक्लिक सिस्टीम मध्ये आहे म्हणून याला सायक्लिक कंपाऊंड, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणतात. सल्फर हा कसा आहे सायक्लिक सिस्टीम मध्ये, सायक्लिक सिस्टीमच्या बाहेर जर असता तर आपण त्याला हेटेरोसायक्लिक म्हणायचं नाही. हा नायट्रोजन हा सुद्धा काय सायक्लिक सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व आहे. आता हे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे का? इट इज नॉट अ हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, it is a homocyclic or carbocyclic because cyclic system is formed by carbon atoms. Cyclic system is formed by carbon atoms and oxygen atoms which are heteroatoms and are present outside the cyclic system. म्हणून त्याला म्हटलेलं आहे it is a homocyclic or carbocyclic. आणि हे नॉन बेंझिनाइड, आता एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये सुद्धा बेंझिनाइड आणि नॉन बेंझिनाइड. ट्रोप्लोन हे जे कंपाऊंड आहे ते नॉन बेंझिनाइड असं म्हटलं जातं. कारण काय तर बेंझिन सारखं स्ट्रक्चर ह्याचं नाही. बेंझिन हेक्सागोनल स्ट्रक्चर असतं पण याच्यामध्ये 7 कार्बन असल्यामुळे ट्रोप्लोन हे नॉन बेंझिनाइड आहे. आता आपल्या नेम्स ज्या आहेत ही सुद्धा नेम्स माहित पाहिजे. त्यांचे 10 अल्केन आपण इथे घेतलेत. खरं तर 20 माहित पाहिजे. मी सांगतो त्याचं टेक्निक. तर पहिला जो आपला अल्केन आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेन. आता 11 कार्बन असतील तर अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, टेट्राडेकेन, पेंटाडेकेन, हेक्साडेकेन, हेप्टाडेकेन, ऑक्टाडेकेन, नोनेडेकेन अँड इकोसेन. हे 20 कार्बन पर्यंत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे जे रूट नेम आहेत हे जर आपण पाहिलं तर ए आणि त्याला लागलेला म्हणजे अल्केन्स त्याचा सफिक्स जो असतो तो ए आणि ई न एंड होतोय. अल्किन असेल तर ई आणि ई म्हणजे अल्किन डबल बॉन्ड असेल तर, आणि अल्कान ट्रिपल बॉन्ड असेल तर वाय एन ई. तर हे आपल्याला बदल लक्षात ठेवायचे.
सफिक्स जो आहे तो फंक्शनल ग्रुप प्रमाणे ANE फॉर अल्केन्स, YL फॉर अल्किल ग्रुप्स, ENE फॉर अल्किन्स, YNE फॉर अल्काइन्स, अशा पद्धतीने हा सफिक्स लावला जातो. त्याचा अल्किल सबस्टिट्यूएंट जर पाहिला आपण, एक हायड्रोजन काढला याच्यापासून तर आपला मिथिल ग्रुप मिळेल, इथिल ग्रुप मिळेल, एन प्रोपिल, अशा पद्धतीने आपण ग्रुपची नेम बघू शकतो. आता ही जी नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे ती 6 स्टेप प्रोसेस आहे. फाइंड द लॉंगेस्ट कार्बन चेन, लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्या कार्बन चेनला नेम द्यायचा आहे. डिटरमाइन एनी एंडिंग आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंबर द कार्बन ॲटमचं नंबरिंग करायचं आहे. सेपरेट अँड नेम साइड सबस्टिट्यूएंट ग्रुप्स, म्हणजे आपलं ग्रुप जे सबस्टिट्यूएंट आहेत ते पाहायचे आहेत आणि आपण लिस्ट करायची आहे सबस्टिट्यूएंट ग्रुपची आणि अल्फाबेटिकली ही लिस्ट असली पाहिजे. अशा ज्या प्रोसेस आहेत ह्या सगळ्या पाहिलेत आपण. पण एक्झाम्पल आपण बघू. मिथेन, तर मिथेन पासून मिथिल ग्रुप हे आपण पाहिले, एक हायड्रोजन कमी केला तर मिथिल ग्रुप. तर याच्यापासून ब्युटेन पासून ब्युटिल ग्रुप, त्याला एन ब्युटिल ग्रुप असं म्हटलं जातं कारण कडेच्या कार्बनचा हा हायड्रोजन काढलेला. अल्किल ग्रुप नॉमेनक्लेचर अशा पद्धतीने केलं जातं. आता नेमिंग ऑफ ब्रँच अल्केन्स हे सर्वात महत्वाचा यातला जो पार्ट आहे तो ब्रँच अल्केन्सचं नेमिंग. एकदा अल्केन्स आलं आपल्याला, अल्किन्स येतं, अल्कान्स येतं, अल्कोहोलचं येतं, फेनॉलचं येतं, सर्वांचं नॉमेनक्लेचर होऊ शकतं, फक्त अल्केन्सचं पर्यंत आलं पाहिजे. आता हे जे कंपाऊंड आहे ते अतिशय सिंपल असं कंपाऊंड मी घेतलेलं आहे. पहिला सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. जर आपण पाहिलं तर आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 असं जर आपण गेलो तर 8 आपल्या कार्बन मिळतात. आता बघा रूट नेम ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन चेन आपल्याला जास्त किती आहेत जास्तीत जास्त आले पाहिजेत. अशा पद्धतीने नंबरिंग मी जर दिलं तर 8 येतात आपण पाहिलं. हे ऑक्टेन, 8 कार्बन असेल तर याला ऑक्टेन असं म्हणणार आपण. आता आयडेंटिफाय द सबस्टिट्युएंट्स, गिव्ह इच अ नंबर. आता सबस्टिट्युएंट बघितला तर आपण इथं इथिल ग्रुप आहे, हा 2 कार्बन असणारा, आणि 2 मिथिल ग्रुप आहेत बघा, 3 नंबर आणि 5 नंबर वरती 2 मिथिल ग्रुप आहेत. मग ह्याचं जे नेम आहे ते 3,5 डायमिथिल या दोघांचे मिळून असं आपण कॉमा द्यायचा दोघांमध्ये. 2 सारखे असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात. आणि यांच्यात अल्फाबेटिक ऑर्डर लावायचे. एक 4 इथिल आहे, आपण जर पाहिलं तर 4 इथिल आहे आणि 3,5 डायमिथिल आहे, तर ई अगोदर आहे एम पेक्षा, म्हणून 4 इथिल 3,5 डायमिथिल ऑक्टेन. हे बाकी सगळे रूल मी आता सांगत बसत नाही, तर हे सगळे रूल आपण जर फॉलो केले तर 4 इथिल 3,5 डायमिथिल ऑक्टेन हे त्याचं फायनल आययुपीसी नेम असेल. आता फंक्शनल ग्रुप असेल, जर त्या कंपाऊंडात फंक्शनल ग्रुप असेल तरी सुद्धा लार्जेस्ट चेन आपल्याला मिळाले पाहिजे, पण फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये इन्क्लूड असला पाहिजे. फंक्शनल ग्रुपला 6 कार्बन त्याच्यामध्ये इन्क्लूड असला पाहिजे. समजा अल्काइल हॅलाइड आहे तर ज्या कार्बनवरती हॅलोजन आहे तो आपल्या चेन मध्ये आला पाहिजे. हे अतिशय सर्वात महत्वाचा नॉमेनक्लेचर मधला भाग आहे. कॉमन नेम्स ऑफ अदर अल्किल सबस्टिट्युएंट्स हे आपण आयसोप्रोपिल कशाला म्हणायचं, 3 कार्बन असतील तर फर्स्ट आपण बघूया, पुढे जाऊया आपण. आता टर्शरी ब्युटिल कशाला म्हणायचं, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, आयसो कशाला म्हणायचं. हे जर CH3 CH3 असा जर ग्रुप असेल तर आयसो म्हणायचं. सेकंडरी कधी म्हणायचं, CH3 CH2 CH हा सेकंडरी कार्बन आहे आणि त्याला अटॅच काय आहे तर सेकंडरी ब्युटिल, हा सेकंडरी ब्युटिल आहे. टर्शरी ब्युटिल, टर्शरी कार्बनला ग्रुप अटॅच आहे म्हणून हा टर्शरी ब्युटिल, टर्शरी कार्बन असल्यामुळे. अल्फाबेटिकली जर आपण ऑर्डर घ्यायची असेल तर आयसो अल्फाबेटिकली मध्ये घ्यायचं, आयसो घ्यायचं, पण सेकंडरी आणि टर्शरी हे आपण त्या अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये मेन्शन करायचं नाही. हा अतिशय सर्वात महत्वाचा रूल आहे. आयसो घ्यायचं परंतु सेकंडरी टर्शरी यांचा समावेश करायचा नाही आययुपीसी सबस्टिट्युएंट लिहित असताना. आता एक एक्सपांडेड स्ट्रक्चर त्याचं नेमिंग आपण करतोय. 4 कार्बन याच्यामध्ये आहेत की जे चेन मध्ये येऊ शकतात. हा मिथिल ग्रुप हा सबस्टिट्युएंट आहे म्हणून याचं नेम काय 2 मिथिल ब्युटेन आणि त्याचं लाईन स्ट्रक्चर असं आहे, कम्प्लीट स्ट्रक्चर आणि लाईन स्ट्रक्चर. आता आणखी एक नेमिंग प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. एक कार्बन चेन मी सिलेक्ट केली आणि त्याचा नंबरिंग जर दिला आपण तर खालून नंबर दिले तर 1 2 3 4 5 6 6 येतात. हे हेक्झेनच आहे आणि 2 मिथिल ग्रुप आहेत, 4 4 डायमिथिल असं आपण म्हणूया पहिल्या सुरुवातीला.
आणि आणखी हे नियम का चुकले तुम्ही आता जरा स्ट्रक्चरकडे नीट पहा आणि ठरवा. जर आपण नंबरिंग इकडून दिलं, जर 6 नंबरचा कार्बन आहे तिकडून जर नंबरिंग दिलं 1 2 3, 3 नंबरवरती 2 मिथिल ग्रुप येतात. लोएस्ट नंबर आला पाहिजे सबस्टिट्युएंटला. इकडे 4 4 येतोय, इकडून 3 3 येतोय, म्हणून आपण चेंज करूया. चेंज जर केला आपण 1 2 3 4 5 6 हेक्सेनच येते आपल्याला. आपण 3 3 डायमिथिल हेक्सेन. लोएस्ट सम ऑफ नंबर्स इज करेक्ट. लोएस्ट सम घ्यायची 3 3 6 4 4 8. तर लोएस्ट सम घ्यायची. हा एक अतिशय महत्वाचा नियम आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. लाईन स्ट्रक्चर त्याचं कसं येईल बघा. याचं लाईन स्ट्रक्चर अशा पद्धतीने येईल. याचं जरी आयपीसी नेम लिहिलं तर हे 3 3 डायमिथिल हेक्सेन असं येणार. कार्बनला नंबरिंग आपण 1 2 3, 3 वरती 2 मिथिल ग्रुप आहेत, हेच 3 3 डायमिथिल 1 2 3 4 5 and 6 असे 6 कार्बन असल्यामुळे हेक्सेन हे रूट नेम आहे. आता काही स्ट्रक्चरल आयसोमर्स आपण पेंटेनची जर पाहिले तर पेंटेनची स्ट्रक्चरल आयसोमर्स पेंटेन 2 मिथिल ब्युटेन and 2 2 डायमिथिल प्रोपेन ही त्याची 3 आयसोमर्स आहेत. आयसोमर्स म्हणजे काय म्हटलं आपण, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स, दीज आर नोन ॲज आयसोमर्स. हेक्सेनचे आयसोमर्स हे सुद्धा आपण हेक्सेनचे फास्ट आपण बघूया. तुम्ही प्रॅक्टिस करायची ह्याची. हा आपण भाग झालेला आहे, फक्त रिपीट केला. याची भरपूर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे स्ट्रक्चरची. स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ हेप्टेन ते सुद्धा त्याचा आयपीसी नेम आता मी सांगितलं कशा पद्धतीनं आयपीसी नेम लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल या कंपाऊंडचा आपला आयपीसी नेम लिहायचा आहे तर नंबरिंग इकडून देऊन चालेल का? नाही. नंबरिंग कुठून द्यायला पाहिजे? इथून द्यायला पाहिजे. 1 2 3 4 and 5. 5 मीन्स पेंटेन आणि 2 नंबरवरती काय 2 मिथिल आहेत, पण 2 2 डायमिथिल पेंटेन असं त्याचं नेम असेल. याचं 2 3 आता इकडून नंबरिंग द्यायला लागेल, कारण इकडून दिलं तर 1 2 3 3 नंबरला पहिल्यांदा येईल, 3 आणि 4 नंबर राहील. इकडून दिले तर 1 2 3 4 5 पेंटेन आणि 2 3 डायमिथिल पेंटेन असं नॉमेनक्लेचर तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे. हेप्टेनचे हे आयसोमर्स आहेत, किती आयसोमर पॉसिबल आहेत, कुठल्या प्रकारे त्याचा आयपीसी नेम लिहायचा आहे, याची सर्वांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कुठली स्ट्रक्चर बॉन्डलाईन फॉर्म्युला तुम्ही ड्रा करा आणि त्याचा आयपीसी नेम लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. नेम पाठ करायचे नाहीत आपल्याला, तर त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ही जी नेम आहेत त्याच्यासाठी रूल्स फॉलो करायचे. कंपेअरिंग स्ट्रक्चरल आयसोमर्स, सेम फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चर्स. याचे नियम आपण पाहिली, पण बॉइलिंग पॉइंट मध्ये त्याचा फरक आहे. फिजिकल प्रॉपर्टीज हॅव डिफरंट, केमिकल प्रॉपर्टीज आर ऑल्सो डिफरंट. मोर ब्रांचिंग, weaker London dispersion forces, hence boiling point decreases. As branching increases, boiling point decreases. हा सुद्धा आपला महत्वाचा भाग लक्षात ठेवायचा. लंडन डिस्पर्शन फोर्सेस और वन रॉल फोर्सेस डिक्रीजेस, हेन्स बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. ब्रँचिंग जसं वाढेल तसंच त्याचं जे स्पेस आहे ती कमी होईल, म्हणजे मॉलिक्युल ना ऑक्युपाय केलेली जी स्पेस आहे ती कमी होईल. रिएक्शन्स ऑफ अल्केन्स मध्ये कंबशन रिएक्शन ही एक अतिशय महत्वाची रिएक्शन आपल्याला बघायची. एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. अल्केन्स यूज ॲज अ फ्युएल, ॲज अ सोर्स, हे आपल्याला माहित पाहिजे. तर ही रिएक्शन बॅलन्स करायची आपल्याला. C4H10O2 प्लस O2 डॅश डॅश O2 म्हटलेलं आहे, प्लस CO2 दॅट गिव्ह CO2 प्लस H2O. कुठलंही हायड्रोकार्बन जर बर्न केलं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर ते काय देणार आपल्याला, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर देणार आहे. पण याच्यापासून किती कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल तयार होतील, किती वॉटरचे मॉलिक्यूल होतील आणि हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर युज्ड. तर अल्केन असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवा 3n+1/2. आता n काय आहे तर कार्बन आयटम्स आहेत. 3n म्हणजे 4 × 3 12 आलं, प्लस 1 13 आलं, 13/2 13/2 ऑक्सिजन आले. आणि जेवढे त्याच्यामध्ये कार्बन असतात तेवढे CO2 असणार आणि जेवढे हायड्रोजन आहे त्याच्या निम्मे H2 असणार. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 मोल साठी असा क्वेश्चन आहे तो, हाऊ मेनी मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड फॉर द कम्प्लीट कंबशन ऑफ 1 मोल ऑफ ब्युटेन. तर इथे 13/2 एवढे मोल्स आपल्याला लागणार आहेत. आणि हाऊ मेनी मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड आर फॉर्मड आफ्टर कम्प्लीट कंबशन ऑफ ब्युटेन. तर 4 मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड इज फॉर्मड, 5 मोल्स ऑफ वॉटर इज फॉर्मड. हे अतिशय महत्वाची अशी मी आता एक इक्वेशन दिलं की ज्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ ऑक्सिजन 10 सेकंदात काढता येतात. 3n+1/2 हे अल्केनसाठी. अल्केनसाठी 3n/2. n म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन आयटम्स. आणि अल्काईनसाठी 3n-1/2 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
इनकम्प्लीट कंबशन झालं तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. तर हा कशी रिॲक्शन होते तर 9/2 इनकम्प्लीट कंबशन झालं तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि कार्बन मोनॉक्साईड हा पॉइझनस आहे बिकॉज इट कंबाइन्स विथ हायमोग्लोबिन इन द ब्लड अँड प्रिव्हेंटिंग द ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. आता रॅडिकल हॅलोजिनेशन तर मध्ये मेकॅनिझम म्हणजे काय आहे तर मेकॅनिझम इट इज द पाथ फॉलोड बाय द रिॲक्शन. आणि चेन रिॲक्शन दॅट ऑकर्स ऑन देअर ओन आफ्टर सम इनिशिएटिंग इव्हेंट. इनिशिएशन झालं की ते आपोआप रिॲक्शन होते. फ्री रॅडिकल्स काय आहेत? atoms that have one free electron आणि हायली रिएक्टिव्ह असतात बिकॉज इट हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते हायली रिएक्टिव्ह स्पीसीज आहेत. तर 3 प्रकार आपल्याला माहित पाहिजे: इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स आणि फ्री रॅडिकल्स. हे तिन्ही जे आहेत त्यांना रिएजंट्स असं म्हटलं जातं. हॅलो अल्केन्सची नेमिंग प्रॅक्टिस आपण करू शकतो आपण नंतर. पुढे जातो डायरेक्ट. आता आणखी एक महत्वाच्या 2 टर्म्स आपल्याला पाहिजेत. मी म्हटलं की फ्री रॅडिकल्स, इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स. फ्री रॅडिकल्स दे हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऑन दॅट ॲटम. न्यूक्लिओफाइल म्हणजे काय? दीज आर न्यूक्लियस लिव्हिंग हॅज फ्री इलेक्ट्रॉन पेअर अँड होल ऑर पार्ट निगेटिव्ह चार्ज. आता जर आपण पाहिलं की याच्यामध्ये हा H2O जो आहे त्या ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे हे न्यूक्लियस लिव्हिंग आहेत. न्यूक्लियस कडे अप्रोच होतात की इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर कुठं आहे तिथे जातात. एक तर त्यांच्यावर लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. हा जो CN ग्रुप आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, OH वरती निगेटिव्ह चार्ज आहे. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे सुद्धा एक इलेक्ट्रॉनचं पेअर ऑर्बिटल पी ऑर्बिटल मध्ये आहे. म्हणजे हे न्यूक्लिओफाइल म्हणून काम करू शकतात. हा अमोनिया ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन इट ऍक्ट ऍज अ न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल्स ऍक्ट ऍज अ लेविस बेसेस आणि इलेक्ट्रोफाइल्स दे आर ऍक्ट ऍज अ लेविस ऍसिड्स. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आणि आपण जसं म्हटलं की इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लिव्हिंग स्पीसीज. त्यांना पॉझिटिव्ह चार्ज तर असतो किंवा ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज असतात. हा कार्बन क्लोरीन यातला जो कार्बन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. का इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे तर क्लोरीनने इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढलेली आहे म्हणून याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणून हा सुद्धा काय इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे. हा CO बॉन्ड मधला जो कार्बन आहे तो कसा असेल इलेक्ट्रोफिलिक बिकॉज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. म्हणजे आपला इलेक्ट्रोफाइल आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, न्यूक्लिओफाइल आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणखी कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन हे सुद्धा आपण पाहिले. कार्बोकॅटायनचं हायब्रिडायझेशन पाहिलेलं आहे, कार्बेनियनचं हायब्रिडायझेशन पाहिलेलं आहे. कार्बोकॅटायन इज अ पॉझिटिव्हली चार्ज कार्बन स्पीसीज, कार्बेनियन इज अ निगेटिव्हली चार्ज कार्बन स्पीसीज. द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बोकॅटायन इज sp2 and that of carbanion is sp3 and geometry is a trigonal planar, it is a pyramidal geometry, act as a electrophile and act as a nucleophile. बघा निगेटिव्ह चार्ज आहे न्यूक्लिओफाइल, पॉझिटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइल्स मीन्स इलेक्ट्रॉन लिव्हिंग बिकॉज दे हॅव पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लिओफाइल्स मीन्स nucleus living because they have pair of electrons or negative charge and they want to form bond. आणखी एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक रिएक्शन्स. टाइप्स ऑफ बॉन्ड फिशन. 2 प्रकारे बॉन्ड फिशन होऊ शकतं. एक आहे हेटेरोलिटिक बॉन्ड फिशन, दुसरं होमोलिटिक बॉन्ड फिशन. तर हेटेरोलिटिक बॉन्ड फिशन जर झालं तर आयन्स तयार होतात आणि होमोलिटिक झालं तर फ्री रॅडिकल्स तयार होतात. म्हणजे आपण जे पाहिलं तर त्यामध्ये इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल हे हेटेरोलिटिक फिशन मधून होतात. हा इलेक्ट्रोफाइल तयार झाला हा न्यूक्लिओफाइल आणि याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स दॅट हॅज वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हे क्लोरीन फ्री रॅडिकल आहे तर त्याच्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती असतात. म्हणजे हा जो क्लोरीन आहे त्याचे स्वतःचे 6 आणि हा एक 7वा म्हणजे स्वतःचे 7 इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती आहेत व्हॅलेन्स शेल मध्ये. तसं याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांचे हेटेरोलिटिक फिशन जर झाले तर दोन्ही इलेक्ट्रॉन एकटा फिशन म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग. या HCl बॉन्ड मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन क्लोरीन घेऊन गेला म्हणून क्लोरीन वरती मायनस चार्ज आणि हायड्रोजन वरती प्लस चार्ज. हा CCl बॉन्ड इट ब्रेक्स बाय होमोलिटिक मॅनर अँड बोथ ऍक्ट बाय सिंगल इलेक्ट्रॉन.
आता आपण शेवटच्या पार्टकडे जाऊ की आता आपला हायब्रिडायझेशन ओळखायचं आहे. एक 2 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत की जे नीट मध्ये विचारलेले आहेत. Which of the following represents the given mode of hybridization sp2 sp2 sp sp form left to right. आता sp2 sp2 आता मी अगोदर सांगितले की डबल बॉन्डेड कार्बन असेल तर sp2 हा डबल बॉन्डेड आहे, हा सुद्धा डबल बॉन्डेड कार्बन आहे म्हणून त्याला sp2 sp2 हा कसा आहे ट्रिपल बॉन्डेड आहे म्हणून हा sp आणि हा नायट्रोजन सुद्धा sp म्हणजे एच त्याचा आन्सर आहे. बाकीच्या मध्ये जर पाहिला आपण हा sp 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 हा sp2 sp sp sp2 अशा पद्धतीने वेगवेगळा आहे. तर इथं आपण पाहू शकता ह्या आन्सर मध्ये असं आपल्याला लिहायचं आहे. आणखी आपल्याला माहित पाहिजे की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर कुठला स्ट्रॉंग असेल तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन डबल विच इज स्ट्रॉंगर दॅन सिंगल हे आपण पाहिलेलं आहे. आणि बॉन्ड लेंथ जर पाहिले आपण तर शॉर्ट कोणाचे असेल तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज शॉर्टर दॅन कार्बन कार्बन डबल बॉन्ड विच इज शॉर्टर दॅन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हे सुद्धा आपल्याला ऑर्डर लक्षात ठेवायचे. लास्ट क्वेश्चन आपण याच्यावरती पाहूया. हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही ओळखायचा कशावरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन ऑर कार्बोनियम आयन. जर कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी आपल्याला पाहायची असेल तर एक सर्वात महत्वाचं कन्सेप्टला माहित पाहिजे हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन that means delocalization of electrons of sigma bond into empty p orbital. पण हे सिग्मा इलेक्ट्रॉन कुठले आहेत अल्फा CH अल्फा CH म्हणजे काय शेजारच्या कार्बनवर जो हायड्रोजन आहे तो हा मदत करणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय याचे इलेक्ट्रॉन लॉस झाले मग ह्या शेजारच्या कार्बनवरती जे हायड्रोजन आहेत ते इलेक्ट्रॉन देण्यास तयार होतात स्वतःवर ते पॉझिटिव्ह चार्ज घेतात म्हणून हा जो कार्बन आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवरती 3 हायड्रोजन आहेत. हेन्स इट हॅज 3 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स. तुम्ही याला ओळखा हा CH3 ट्वाइस CH म्हणजे ह्याला 2 CH ग्रुप अटॅच आहेत म्हणजे ह्याच्या शेजारच्या कार्बनवरती 3 आणि 3 6 हायड्रोजन आहेत. हेन्स 6 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल. याच्यासाठी 9 पॉसिबल आहेत आणि हा C6H5 म्हणजे ह्याच्या शेजारचा जो हा बेंझिन रिंग आहे बेंझिन रिंगला CH2 जर अटॅच असेल तर देयर इज नो हायड्रोजन ॲटम 0 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल म्हणून याला 9 आहेत. जेवढी जास्तीत जास्त हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. म्हणून रेझोनन्स हायपर कॉन्जुगेशन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट अँड इंडक्टिव्ह इफेक्ट हे सर्व टर्म तुम्हाला पुन्हा एकदा रीड करायचे. तर आपण ह्या वेगवेगळ्या स्लाइडच्या माध्यमातून बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स या चॅप्टर मधील काही रिॲक्शन काही नॉमेनक्लेचरचा भाग पाहिला आणि सर्वात महत्त्वाचे 2 MCQ आपण शेवटी पाहिले. तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये हायड्रोकार्बन्स हा चॅप्टर पाहणार आहोत. थँक्यू.